इयत्ता 5वी जर शिष्यवृत्ती आपल्याला घ्यायची असेल तर निश्चितपणानं अनेक बाबी आपल्याला शिकाव्या लागतील. अगदी सोप्या आणि साध्या भाषेत सगळ्या बाबी आहेत. अगदी सुरुवातीला जर आपण रोमन संख्याचनानं सुरुवात केली तर ती निश्चितपणाने तुम्हाला सुरुवात केलेली लगेच लक्षात येईल किती सोपा प्रकार हा आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह तर आपण बघतोच, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वगैरे. त्याच पद्धतीचं तेच गणित जर आपण रोमन अंकामध्ये कसं लिहायचं ते सुरुवातीला पाहूया. एक आंतरराष्ट्रीय अंक झाला, तोच आपण रोमन संख्या चिन्हामध्ये इंग्रजी आय अशा पद्धतीने लिहू शकतो. 2 हा 2 आय असे जोडून अशा पद्धतीने तयार करू शकतो. 3 ही संख्या 3 आय करून जोडू शकतो. 5 ही संख्या 3 या चिन्हाने जर सुद्धा जर आपण 4 अंक लिहायचं झालं तर डावीकडील बाजू जर आपण आय काढला म्हणजे -1 5 - 1 म्हणजे 4. नंतर 6 ही संख्या लिहित असताना 5 अगोदर लिहा, त्याच्या पुढे रोमन 1 टाका, 5 आणि 1 6. नंतर जर 7 लिहायची असेल तर 5 आणि 2 हा जो 2 अंक आहे तो यामध्ये मिळवला, 5 आणि 6 8. 5 आणि 3 8 9. आता पहिल्यांदा आपण 10 अंक लिहिताना x या चिन्हाचा वापर करतो. जर आपण x या चिन्हाच्या पाठीमागे जर आय जोडला म्हणजे -1, पाठीमागे म्हणजे -1, 10 - 1 म्हणजे 9. अशा पद्धतीने आपण 10 रोमन संख्या चिन्हे लिहू शकतो. इतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आपण 10 आणि 1 11 वगैरे ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने करता येतं. परंतु इथं पूर्वीची जी पद्धत आहे त्यामुळे जेव्हा शून्याचा शोध लागलेला नव्हता त्यावेळेला मात्र जर आपण 11 लिहायला लागलो तर आपण 10 आणि 1 11 सत्तर म्हणू शकतो, परंतु तसं म्हणता येत नव्हतं. रोमन चिन्हामध्ये त्यामुळं 10 वेगळं आणि 1 वेगळं असं लिहायची पाळी आलेली होती. 10 1 1 11. त्याच पद्धतीने 12 13 14 15 16 17 18 19 20 या ज्या संख्या आहेत या संख्यामध्ये 12 लिहिताना हा जो अंक आहे तो सगळं आहे तसा लिहायचा. पाठीमागे फक्त एक फक्त जोडत गेला 10 ची संख्या येईल आणि 10 ची संख्या जोडल्यानंतर आहे असे रोमन अंक फक्त 1 ते 10 जोडायचे. त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे 10 आणि 10 20. अशा पद्धतीने आपण रोमन अंक सर्व लिहू शकतो. याच पद्धतीनं 21 पासून 21 तिथे मात्र 10 2 वेळेला लिहावं लागणार आहे. 10 आणि 10 20. त्यामध्ये 1 मिळवून आपण 10 20 आणि 21 22 23 24 त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. इथं 30 च्या वेळेला मात्र तुम्हाला x x x असं 3 वेळेला लिहावं लागेल. आता हे फक्त 48 49 पर्यंत जाऊ शकतो, परंतु किती वेळेला येईल हा प्रॉब्लेम येईल. 40 असेल तर 104 वेळेला लिहिणं शक्य आहे. x x x x 40 परत 41 जर करायचं असेल तर यामध्ये परत 1 जोडावा लागेल. असं किती वेळेला लिहिणार हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं, LCDM ही 4 अक्षरे इंग्रजीतली घेतली. लाल कलर दुकानात मिळतो, लक्षात ठेवायला सोपं. लाल कलर दुकानात मिळतो. L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 1000, सॉरी D म्हणजे 500,
आणि एम म्हणजे 1000. हे या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या सुरुवातीला लिहायच्या आणि मग बाकीचे जे अंक आहेत ते आहे असे लिहायचे. म्हणजे जर 51 संख्या जर लिहायची झाली तर आपल्याला एन आणि 1 लिहिले की आपलं काम झालं. अशा पद्धतीनं सर्व प्रकारच्या ऋण संख्या आपण लिहू शकतो. मी प्रयत्न करायला काय हरकत नाही. धन्यवाद.